अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ। थकीत वाढीव मानधन देण्याबाबत ICRP प्रेरिकांचे गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन। राळेगाव तालुक्यातील राळेगाव, वरद, वडकी या तिन्ही प्रभागातील ICRP प्रेरिका मूल्यांकन बंद करण्यात यावे व राज्य शासनाचे 9 महिन्याचे थकीत वाढीव मानधन देण्यात यावे। यासाठी तालुक्यातील राळेगाव, वरद, वडकी गणातील उमेद गटाच्या महिलांनी आज गुरुवार दिनांक 16 रोजी गटविकास अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिले व या निवेदनातून महिलांनी विविध मागण्या केल्या आहेत। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तीनही प्रभागात म्हणजे राळेगाव, वरद, वडकी यामध्ये ICRP प्रेरिका या गाव पातळीवर कार्यरत राहून दैनंदिन कामे पार पाडत आहे। त्यामध्ये समूह बैठक, BO बैठक, PG बैठक, समूहाचे ग्रेडेशन, समूहाचे ऑडिट, समूह MIP, सदस्य MIP, बँक लिंकेज, RP प्रस्ताव, समूहाचे रेकॉर्ड, किशोरी मुली बैठक, सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली बैठक घेणे, वैयक्तिक खाते काढून देणे, विमा काढून देणे, त्यासोबतच महाराष्ट्र शासनाचे कोणतेही ऑनलाईन सर्वे जसे की लोकोस, VPRP, लखपती दीदी, आयुष्यमान भारत कार्ड, मिशन अंत्योदय इतर कोणतीही ऑनलाईन कामे हे ICRP प्रेरिका म्हणून गाव पातळीवर कामे पार पाडत आहे। त्यामुळे या महिलांचे गण राळेगाव, वरद, वडकी या तिन्ही प्रभागातील ICRP प्रेरिका मूल्यांकन बंद करण्यात यावे आणि राज्य शासनाचे 9 महिन्याचे थकीत वाढीव मानधन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राळेगाव, वरद, वडकी या तिन्ही गणातील महिलांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका व्यवस्थापक राळेगाव तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिले आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।